ए दिशा, ए तुला माहित नाही का ही कोणाची खुर्ची आहे? अहिल्याची खुर्ची आहे ही, माहितीये मला. तुझी लायकी नाहीये इथे बसायची. आणि इथे बसायचीच काय, या घरात राहायची पण लायकी नाहीये तुझी. भिकाऱ्यांसारखी गयावया केलीस ना, म्हणून तुला या घरात राहण्याची परवानगी मिळाली आणि म्हणून आज घरात आहेस. त्यामुळे तुझी पायरी ओळखून राहा. या घरातली आदित्य दादांची जागा कोणीच नाही घेऊ शकत. आणि एकदा का ते दोघं एकत्र आले ना की तुझी अशी अवस्था होईल ना की तू मरणाला तरसशील. घरी जायचं. अरे प्रीतम बाबा, नाही नाही नाही, असं कसं चालेल? हा, तुम्ही थकलाय की? नाही थकलोय, मला बोलायचं आईशी. मला नाही नाही. अगं जागृती राहत्या, आईने त्या दोघांना बाहेर काढलंय. त्यांना शोधायला नको का मी? हो 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 ना, वाईट वाटतंय आपल्याला, पण आपण काय करू शकतो सांगा? हा, शांत व्हा. हा, आवाज करायचा नाही. हा, तुम्हाला भेटायचंय ना त्यांना, आपण भेटू नंतर. हा, मला सांगा, तुम्ही असं वागलेलं आदित्य बाबांना आवडणार आहे का? नाही ना? हा, असं नाही वागायचं. तुम्ही ना आता झोपा. हा, ए दिशा, अगं काय करतेस? चल ना, मला भूक लागली. तू पण काहीतरी खाऊन घे, नाहीतर बहिणींसारखे आपण दोघी सुद्धा आजारी पडू, है ना? चल. ती अहिल्या तर मरेल असं वाटलं होतं मला, पण आलीच शुद्धीवर. अगं ठीक आहे, पण पूर्वीसारखा नाही उभ्या राहू शकणार त्या आता. त्यांचं नाही चालणार या घरात काहीच, कळतंय का? खरं बोलताय. मला ना कुठेतरी माझ्या मनात असलेलं माझं स्वप्न पूर्ण होतंय असं वाटतंय आता. त्या अहिल्यादेवी किर्लोस्करचा माज पूर्णपणे उतरला. तिची रया गेली. तो आदित्य, तो त्या बिंडोक मोलकर्णी सोबत भिकाऱ्यांसारखा गावभर फिरत बसलाय. मज्जा येते मला. पण आता त्या प्रियाचं काहीतरी करावं लागणार आहे. तिचा तोरा अजून उतरलेला नाहीये.